चक्कर वगैरे आली नाही किंवा काहीच नाही, डायरेक्ट मी डोळे पांढरे केले. पण तेव्हाच म्हणजे मी येईल वाचेल असं काही वाटलंच नाही. म्हणजे मला प्रत्येकाला वाटायचं की मी आता गेल्यातच जमाय. माझ्या मुलाला मी काय केलं, असं धरलं असं फेकून दिलं की मी आजही देवाला म्हणत नाही की बाबा देवा माझं चांगलं कर. मी आजही देवाला म्हणतो मला घेऊन जा लवकर. बाई येऊ लागली आणि ती म्हणायची तुझ्या बायकोला मार. म्हणजे तिला मसन वाट्यातून तिला म्हणजे जागृत केलेलं आहे, करणी केली आणि मला परत खाऊ पण घातलं. नमस्कार मित्रांनो, मी तुमचा मित्र वीरेंद्र मोहिते पाटील आणि तुमचं स्वागत आहे आपल्या मिस्ट्री टॉक्स या चॅनलवर. तर आज आपल्या इकडे जे पाहुणे आलेले आहेत ते खूप सिनियर आहेत. तर जे त्यांचे अनुभव आलेले आहेत ते अनुभव म्हणजे त्यांचे खूप भयंकर आहेत. 15 ते 17 वर्ष त्यांना खूप त्रास झालेला आहे. तर चला त्यांच्यासोबत गप्पा मारूयात आणि त्यांच्यासोबत कसे कसे काय काय अनुभव घडले ते ऐकूयात. नमस्कार सर. नमस्कार. काय आपलं नाव? माझं नाव शहादेव बाबूराव सोनवणे. बरं. आणि साहित्य क्षेत्रामध्ये विजय कुर्लेकर या नावाने मी लेखन करतो. बरं. सध्या काय करता सर तुम्ही? आता सध्या मी कंपनीत काम करत होतो, तर माझा ॲक्सिडेंट झाला होता. त्याच्यामुळे आता मी हात प्रॉब्लेम करतो, त्याच्यामुळे मी आता कंपनीत कामाला जात नाही. मी सध्या घरीच आहे. बरं. काय काय कसे कसे अनुभव घडले आणि याची सुरुवात कशी झाली? ह्याची सुरुवात म्हणजे कसं, मी साधारणपणे 5 ते 6च्या दरम्यान मी असं म्हणजे घरी येऊ लागलो होतो. आता घरी येताना आपला बॉम्बे पुणा रोडला आपलं हे बसस्थानक आहे आपलं, तर त्या ठिकाणी आता भुयारी मार्ग झालेला आहे. तर तेव्हाच भुयारी मार्ग नव्हता. तर त्या ठिकाणी काय झालं, मी आणि माझा मित्र असं म्हणजे तेव्हा माझ्याकडे सायकल होती, तर सायकल घेऊन आम्ही असं उभं राहिलो. काही कारण नाही, एक असं बस मुंबईच्या दिशेने पुण्याकडे जाणारी बस अशी फास्ट वेगाने आली आणि मला फक्त असं जाणवलं की माझ्या अंगावर येते का काय, आणि माझ्या हातातून सायकल अशी खाली पडली. कारण फक्त एवढंच झालेलं आहे. आणि मी व्यवस्थित घरी वगैरे आलो आणि घरी आल्यानंतर भोसरीचा माझा चुलत भाऊ मला भेटायला आला होता. तो विशेष म्हणजे इथं असताना कधी आम्ही एकमेकाच्या घरी सहसा जात नाही. तो बरेच वर्षांनी माझ्याकडे आला म्हणून आम्ही काय केलं, बकरीचं मटण आणलं किलोभर वगैरे. माझा भाऊ सक्का, माझा चुलत भाऊ सक्का भाऊ, आमचे मेवणे, बकरीचं मटण वगैरे आणलं. असं आम्ही संध्याकाळच्या टायमाला मी जेवायला बसलोय आणि ताटं वाढलेले आहेत. आणि ताटं वाढले आणि एवढं असं झालं की काही कळतं नाही कळतं ते मी त्या ताटावरतीच म्हणजे असं पडलो मी एकदम. चक्कर वगैरे आली का? चक्कर वगैरे आली नाही किंवा काहीच नाही, डायरेक्ट मी डोळे पांढरे केले. आणि डोळे पांढरे केले हे झाले. मग कुणी जेवायच्या मन स्थितीच नाहीच ना. मला तसंच आमच्या भावाकडे इमिटी वगैरे होती, त्या तसंच मला त्या गाडीवर एक जण म्हणजे आमचा भाऊ पुढे बसला, मला मध्ये धरलं, पाठीमाग कोणतरी मला घेऊन वायशेमला वगैरे. आणि वायशेमला नेल्यानंतर वगैरे कंडिशन अशी झाली, तर तिथं गेल्यानंतर मला त्यांनी उपचार वगैरे केले. पण तेव्हाच म्हणजे मी येईल वाचेल असं काही वाटलंच नाही. म्हणजे मला प्रत्येकाला वाटायचं की मी आता गेल्यातच जमाय. पण दुसऱ्या दिवशी सकाळी मी पायी चालत आलोय हॉस्पिटलमधून. म्हणजे यांना काही झालंच नाही. आणि अशा कंडिशनमध्ये मी घरी वगैरे आलो आणि फक्त सुरुवात अशी झाली. आणि सुरुवात अशी झाल्यानंतर मग 2-4 दिवसांनी परत मी कामाला चाललोय. कामाला चालल्यानंतर फक्त एक हा जो कान आहे माझा डाव्या साईडचा कान, तो माझा कान दुखू लागला. तो कानापासून माझी सुरुवात झाली. तर हा कान दुखू लागला, तर मी दवाखान्यात वगैरे चालू झालो. मग मी SI सुट्टी वगैरे घेतली. SI सुट्टी घेतली तर कान दुखायला लागला म्हणून म्हणजे परत मी आपलं यशवंतराव चव्हाण मेमोरियल हॉस्पिटल आहे तिथं मी संपर्क साधला. हे SIच्या सुट्ट्या म्हणजे कंपनीत असल्यामुळे तिथं म्हणजे ती SIची संलग्न लावावं लागतं ना. तर मग मी तिथं हे केलं. तर कंडिशन अशी झाली, ते कानाचं राहिलं बाजूला, नाकाचं सुरू झालं. अच्छा. हा, तर नाकाचं कंडिशन असं झालं की नाकाचे असे भोक वगैरे असे म्हणजे अशी माझी बुजल्यासारखी व्हायची. मग नाकाचं चालू केलं तर कंडिशन झालं, तर मी नाकात असं बोटं घालू असं म्हणजे तिथं म्हणजे असे म्हणजे त्याला अशी इजा झाली, जखम झाली, रक्त निघायचं. आणि तरी मला श्वास घेताच येत नसे. मला वाटायचं काहीतरी त्यात अडकलंय आणि नाकाचे असे भोक बुजल्यासारखं. मग त्यांनी त्याच्यावर ट्रीटमेंट चालू केलं की परत म्हणजे असे कानाचे भोक बुजल्यासारखं व्हायचं. म्हणजे असं एक आजार नुसता वेगळा आजारच चालू व्हायचा. आणि ह्याच्यामुळे एवढं आम्ही परेशान, एवढं कंडिशन अशी म्हणजे बेकार झाली. म्हणजे मग नंतर माझं काय झालं, म्हणजे कंपनीचं रोजच म्हणजे माझ्या दांड्या होऊ लागल्या, सारखं दुखणं हे म्हणजे सारखं. त्यांना काय माहिती घ्यायचं खरंच दुखतंय किंवा नाही दुखतंय, कंपनीला काय काम हवं असतं. मग ह्यांनी सांगितलं की तू कामाला येऊ नको. म्हणजे आमचं त्यांनी काम म्हणजे तुम्ही येऊ नका म्हणून आम्हाला त्यांनी कामावून तर घरी ठेवलं. मग नंतर घरी राहिल्यानंतर मग कसं झालं, मग दिवाणहून जरी असं मला उतरायचं झालं, नंतर कंडिशन आहे दिवाणहून उतरताना मला दम लागू लागला. आणि तेव्हा सांगायचं तात्पर्य म्हणजे मला दम लागायचा म्हणजे काय, मी अशक्त विकनेस असा नाहीये. तर वय किती होतं तुमचं?
त्यावेळेस माझं साधारण वय तर नाही म्हणलं तर 25-26 वय असेल, म्हणजे अगदी तरुणच वय, एकदम तरुण वय. आणि मलाही विशेष म्हणजे नवल वाटतंय. आता मी अजूनही तुम्हाला सांगतो, मी कधी अजूनही चपाती खायची म्हणलं 2 चपातीच्या वर कधी खात नाही, लिमिटेड जेवण. मला जातच नाही. पण आता त्यावेळेस माझ्या म्हणजे मिसेसनी सांगितलं, मी आजारी म्हणून वायशीमध्ये एका बाईने मला जवळजवळ अर्धा किलो मटण घेऊन आलेली, आणि अर्धा किलो मटण आणलंय, त्यांनी अंडे पण उकडून आणलेले आहेत, आणि मी जवळजवळ अर्धा किलो मटणही खाल्लंय, ते 4-5 अंडे खाल्लेत, आणि अजूनही खाल्लं तरी माझं म्हणजे जेवण म्हणजे कंप्लीट झालेलं नव्हतं. आणि अशा कंडिशन म्हणजे माझी मान जी आहे, तर माझा जो मोठा भाऊ आहे, माझा मोठा भाऊ माझ्या पुढे किरकोळ दिसत होता, आणि मी एकदम असं म्हणजे दष्टपुष्ट, एकदम दष्टपुष्ट. माझी मान, ते मटण म्हणजे तुम्ही आणलं ते कोणी आणलं होतं मटण, कुठल्या बाईने आणलं होतं? ते मटण जे आणलं होतं तर ती आमचे म्हणजे मामाची मुलगी होती, अच्छा, म्हणजे फॅमिलीतलीच. फॅमिलीतली, आणि ती आम्हाला भेटायला आली होती. तर तिने जवळजवळ अर्धा किलो मटण, ते आपण उकडी जे म्हणतो ना, ते सुकं फ्राय, ते तसं आणलं होतं. कुणी अंडे आणलेले, कुणी आणलेले, सगळे खाल्ले. पण तरी म्हणजे माझा ते काही म्हणजे आत्मा शांत झाला नाही, किंवा म्हणजे भूक गेली नाही, किंवा काय नाही. तरी सांगायचं तात्पर्य म्हणजे असं, जेव्हा मी आजारी होतो म्हणून म्हणजे आमच्या सासरीने वगैरे, आता ती श्रीमंत पार्टी आमच्या सासरवाडीची समजा, तर आमचे सासरे जनावरांचे डॉक्टर वगैरे होते, शेती वगैरे. मग आपल्या जावायचं दुखतं वगैरे म्हणून यांनी काय केलं, मला 4-5 लिटर तूप वगैरे असं किलो तूप दिलं होतं. मग सकाळी काय करायचे म्हणजे मिसेस मला काय करायची, तूप वगैरे आणि चपात्या वगैरे द्यायची. मी खायचे किती 7-8 चपात्या वगैरे म्हणजे खाऊन मोकळा व्हायचो. बापरे. 2 चपात्या खाऊन माणूस चपात्या खाणार म्हणजे मटण म्हणजे खाण्याला म्हणजे हेच नाही, दुखत आहे तर खरं एक मान्य, चालता येत नसं किंवा काही नसं, म्हणजे हे उदं, आणि एकदम असं शरीर एकदम असं म्हणजे बधीर झाल्यासारखं, की आणि डोकं असं गुंग झाल्यासारखं, आणि असं म्हणजे वेगळ्याचा तो म्हणजे आपण दारू पेल्यानंतर किंवा हे कसं सेन्सलेस होती पूर्ण बॉडी, एकदम एकदम नशा चढल्यासारखं, तू त्याच्याच अशा मस्तीमध्ये गुंग झालेला, अशी कंडिशन असायची. आणि मग दुखायला लागलं की मग परत आणि असं काय नसं इथं चालायचं म्हणलं. आणि सांगायचं तात्पर्य म्हणजे की साधारणपणे जवळजवळ आपण 10 बाय 10ची खोली आहे, की 20 मीटरचं अंतर चालायला किती वेळ लागेल? मी तुम्हाला प्रश्न करतो, किती वेळ लागेल? 10 मिनिटं 15 मिनिटं खूप. हो, ते नाही, मला तिथं 1 ते 1.5 तास लागायचा. बापरे. कारण मला चालताच येत नसतं, का तिथं गेलं की माझा दम लागायचा, आणि इथं 1 पाऊल चाललं की मला बसावं लागायचं. माझ्या जीवाची म्हणजे खोटं सांगत नाही, फार म्हणजे अवस्था फार बिकट झाली. आणि कंडिशन अशी आली की माझ्याकडे पोरं वगैरे यायची, आता पप्पा करून वगैरे पोरं यायची, आणि पोरं यायचे तर मी एक वेळ असं केलं की ह्याच माझ्या मुलाला मी काय केलं, असं धरलं असं फेकून दिलं. बापरे. लेकरांना मी असंच म्हणजे हे का मारायचो, फेकायचो. आणि विशेष म्हणजे बायको जवळ आली तर बायकोला शिव्या द्यायचं. आणि विशेष म्हणजे माझी नातलग वगैरे इथं जवळजवळ मिशीची नातलग जवळजवळ इथं तिचे 2 चुलते होते, आत्या, 2-3 मावशी आहेत, तिचे 15-20 नातलग इथं जवळ आहे. पण सांगायचं तात्पर्य विशेष म्हणजे बायको कधी त्यांच्या दाराला गेली नाही. अजूनही आता जवळजवळ आमच्या लग्नाला 30-32 वर्ष होत आली, ती कधी भाजीला नाही, दळायला नाही, किंवा काय मी सगळं तिथं आणून देणार. आता मुलं आणून देत आहेत, हे देतात, ही गोष्ट वेगळी, कधी तीच नाही. पण मला असं चित्र दिसायचं की माझी बायको कोणाच्या समोर तरी अशी बोलतीये, की माझ्या विरुद्ध काहीतरी कपट रचते, किंवा वेगळंच तिचं वर चित्र दिसायचं. म्हणजे कधी स्वप्नमध्ये दिसायचं का? हो, असं स्वप्नामध्येच मला असं दिसायचं एकदम, की कुणासंग तरी बोलते, मला घरात कोणून ती वेगळीच बाहेर जाते. आणि मला ते वेगळं नुसते स्वप्नाची मालिकाच असं डोळा लागलाच नाही. जवळजवळ कंटिन्यू 15-16 वर्षाची आहे, एकदम मला झोपच नाही. मी निश्चय प्राण्यासारखाच पक्षासारखाच माझं कंडिशन झाली, मला झोपच येत नसं. बापरे. म्हणजे एकदम जी शांततेची झोप असते ती तुम्ही घेतलीच नाही. मला त्यावेळेस असं वाटायचं. आणि विशेष म्हणजे कुत्रीचं जीभ अशी जसे लाला करतं ना, तसं माझं असं म्हणजे जीभ अशी लाला अशी जीभ हालायची, आणि काळीज पण असं फटफट ओढायचं. मला काय वाटायचं, माझं बाकीचं काही जरी झालं तरी माझं हे होणार नाही, पण मला वाटायचं काळीज हा नाजूक भाग आहे, ज्यानं काळीज तुटून तरी पडेल. एक वेळ जीभ तुटणार नाही, पण काळीज म्हणजे तुटून पडेल. पण आणि जरी याच्यातून काही नाही झालं तर मी वाचू शकणार नाही. खोटं सांगत नाही मी. आजही तुम्हाला मी सांगतो, आज मी नीट झालोय, पण आज मी देवाला सांगत नाही. मी तुम्हाला आज मी हिशोबून सांगतोय की मी आजही देवाला म्हणत नाही की बाबा देवा माझं चांगलं कर. मी आजही देवाला म्हणतोय मला घेऊन जा लवकर. मला माझी बायको वगैरे मला प्रत्येक वेळी मला माझी रुसती फुगते, कारण मला एवढा त्रास झालाय आणि मला अजूनही त्रास होतो. बरं. असं म्हणजे तुम्ही सांगितलं की त्या बाईनी मटण वगैरे आणलं, ते तुम्ही तेवढं खाल्लं, मग त्याच्यानंतर पुढं काय झालं? हा, मग त्याच्यानंतर वगैरे काय झालं माहिती का, 1-2 दिवसांनी मी व्यवस्थित झालो, मी घरी आलो. आणि घरी आलो, पण डॉक्टरने सांगितलं काय आजार झाले ते तुम्हाला? त्यामुळे डॉक्टरनी काही सांगितलं नाही. मी जवळजवळ एकदाच ॲडमिट झालेलो नाही.
तर म्हणजे जास्तीत जास्त म्हणजे ॲडमिट दुखणं विकोपाला गेलं त्यावेळेसच मी समजा ॲडमिट झालो, पण निष्पन्न असं काहीच झालं नाही. पहिले जे तुम्ही ॲडमिट झाले, जे तुम्ही म्हटले की तुमचे ते नाकाच्या फुड्या वगैरे सगळं बंद व्हायचं ते, त्यावेळेस डॉक्टरने सांगितलं की तुम्हाला आजार काय झाला ते? नाही, डॉक्टरनी काय सांगितलं नाही. त्या डॉक्टरनी काय सांगितलं, समजा एक आजार चालू झाला ना की दुसरा चालू व्हायचा. त्यांनी तात्पुरते नॉमिनली उपचार केले गेले आणि नंतर ऑटोमॅटिक बरं झालं. त्यांना काही दिलं नाही, सुट्या वाचून खोकला गेला आणि त्याच्यामुळे ते आपण गेलो तर बरं झालं कशाने कवायनाच झालं म्हणून मी घरी आलो. घरी आल्यानंतर कंडिशन अशी झाली की माझं दुखणं तर मला चलता वगैरे येत नसं आणि मी बायको म्हणायची तुम्ही चाललं पाहिजे, हे झालं पाहिजे, काहीतरी चाला म्हणून मला हाताला धरून वगैरे मला ती चालवायची, हिंडवायची, फिरवायची, हे करायची. आणि नंतर कंडिशन अशी झाली की माझं एवढं मला चालता येत नसं. एकाएकीच मी डोळे पांढरं करणं, कुठं काय करणं. मग म्हणे ह्यांचं हृदयाचं वगैरे करायचं, म्हणजे आपण म्हणतो सोनोग्राफी म्हणा किंवा हृदयाचं ते एक्सरे वगैरे, ह्या कुठल्या 10-12 हजाराचं म्हणजे काही त्या टायमाला वेळेला म्हणजे 10,000 फार झाले. बरोबर. आणि अशा कंडिशनला मग आम्ही विशेष म्हणजे मला ते रिक्षा करून न्यायचे, म्हणजे घाई वाटतच नसे की तेव्हा मी परत येईल म्हणून. गेले तर जमा रडत बसायचे. आम्ही तेव्हा चाळीत राहत होतो आणि त्यावेळेस न्यायचं आणि तिकून मी येताना म्हणजे पाय हसत कसं येताना मी मटण भाजीपाला वगैरे घेऊन एकदम पाय चालत येणार. कारण तेच जास्त पैसे तरी किती लागत होते ते याला, म्हणजे 5 रुपये लागत होते. आणि मी मग तेच पैसे आपण हसत खेळत यायचं कशाला, म्हणजे आपण कामाला नाही किंवा काय नाही, आपण म्हणजे घरी यायचं. आणि नंतर कंडिशन घरी आल्यानंतर मग काय झालं, तो दिवस गेला की परत रात्रीच्याला आपलं हे चालूच व्हायचं. नंतर ती बाई येऊ लागली आणि ती म्हणायची तुझ्या बायकोला मार. बापरे, म्हणजे बाई यायची म्हणजे कुठून यायची ती बाई? तर ते कळतच नसं. पहिली गोष्ट काय माहिती का, ती विशेष म्हणजे खोली बंद आहे, दरवाजा लावलेला आहे. आता आपण आपलं फॅमिली राहतो म्हणजे रात्रीच्याला घरात राहतो म्हटल्यानंतर यायला रस्ताच नाहीये. ते ऑटोमॅटिक रात्रीचे 12 वाजले की ते आत येणार आणि आत येणार आणि डायरेक्ट म्हणणार की तू आता ही लेकरं बाळा, आता विशेष म्हणजे काय, ही लेकरं लहान होती माझी. तर त्यावेळेस विशेष म्हणजे माझी छोटी मुलगी जेव्हा म्हणजे 1च वर्षाची होती, मोठा मुलगा तरी मला वाटतं साधारणपणे 8 वर्षाचा असेल तेव्हा. आणि नंबर 2ची जी मुलगी आहे, समजा 3ऱ्या नंबरची, 2 मुली आणि 1 मुलगा आहे मला, तर छोटी मुलगी आहे तेव्हा 1 वर्षाची होती. तर रात्रीचे 12 वाजले की बरोबर म्हणजे ती बाई येणार आणि नुसतं म्हणणार की तो काय कर, म्हणजे ह्यांना मार. मी लेकराला म्हणजे मारायचा. नंतर बायकोला म्हणायचा की ती म्हणायची बायकोच्या डोक्यात पाटा घाल. बापरे. बायकोला मारून टाक आणि ह्या पोरांना पण मारून टाक, ह्यांना मारून टाक. आणि दिसायला कशी होती ती? नाही तर त्यावेळेस ती बायको म्हणजे ती काय करायची, नुसते मला फक्त लेडीजचा आवाज यायचा, तेव्हा मला ती दिसली नाही, सुरुवातीला दिसली नाही. नंतर कंडिशन अशी झाली की आता नवरा बायको म्हणल्यानंतर एकाच अंतरुणावर झोपतात, ही रिअल कंडिशन आहे. तर ती मला म्हणायची तुझ्याजवळ झोपू देऊ नको. आणि नंतर कंडिशन अशी झाली तर 1-2 वेळेस, आता तुम्ही माझ्या मिसेसला पण विचारू शकता, तर मिसेस अशी जवळ झोपल्यानंतर बायकोच्या केसाला धरून पण तिने उठवलेलं आहे. अरे बापरे. हो, केसाला धरून बाजूला 2-3 वेळा फरफटत साईडला नेलेलं आहे. तिचा हात पिरगळलेला आहे आणि तिला ती बाजूला घेऊन गेलेले आहेत. आणि नंतर मग कंडिशन अशी झाली तर माझं दवाखान्याचं दुखणं, मग कुणी काय सांगितलं तुम्ही इकडं बघा तिकडं बघा. मग आम्ही काय केलं, एका रात्रीच्याला कंडिशन अशी झाली की जवळजवळ माझ्या म्हणजे उरावर, आपण जे ऊर म्हणतो, छाती म्हणतो, रात्रीच्याला माझ्या छातीवर बसून कोणतरी माझं मुंडकं दाबतंय आणि मी असे हातपाय असे करू लागलोय, हातपाय कोडू लागलोय. आणि ती कंडिशन फार विचित्र होती. आता सांगायचं तात्पर्य म्हणजे आता गडी माणूस जर असं असेल तर ठीक आहे, पण बाय माणूस आणि लहान लेकरं म्हणल्यावरती सिच्युएशन. हो बरोबर. आणि रात्रीचे जवळजवळ 12-1 वाजलेला आहे. आणि मग बायको घाबरली तर मग ते म्हणे असं होतं. तर ते म्हणे आता मी ज्या भागात राहत होतो तिथं बघणारे होते, कानिपाताचं मंदिर वगैरे आहे तिथं बघणारे होते. ते म्हणे एक काम करा, तुम्ही तिकडे जा. आता विशेष म्हणजे बाय माणूस आहे, रात्रीचे 12-1 वाजलेले आहेत आणि रस्त्याने कुणी नाही, किंवा मी तर असा दुखण्याचा माणूस, मला तिथं नेलं गेलं. बायको नेली, कुणी तर ते हे लेकरं लहान तर ते बाजूचे, खरं म्हणजे माझ्या चाळीतली लोक फारच सगळ्या जाती धर्माची लोक होती, पण खरंच माणसं फार माणसं चांगली होती, जीवाला जीव देणारी माणसं होती आणि अजूनही आहेत. तर ती बाई आता ती वारली, ती सुतारबाई गावडी बाई. तर ती जी तर त्यांनी सांगितलं की त्यांचं नाव मला वाटतं बस आहे, त्यांचं नाव गावडे नाही,
तर त्यांनी सांगितलं तुम्ही काय काळजी करू नका, मी लेकराजवळ झोपते. आणि ते ह्या लेकराजवळ झोपले ते आजीबाई. आणि आम्हाला तिकडे त्या माणसाकडे नेलं गेलं ना हे झालं तर ते डायरेक्ट बघू लागला हे झालं तर त्याने आता ते त्यांचं बघण्याची काय प्रोसिजर असेल तर मी तर काय म्हणजे त्याला सुरुवातच नाही. मी त्यांनी ते बघायला चालू केल्यानंतर मी डायरेक्ट हेच केलं, तिथं मी डायरेक्ट मोठ्याने आरोळी ठोकली आणि मी सांगितलं की बाबा मला काय जाणवत नाही. तिथं ते त्यांनी मी माझ्या तोंडातून शब्द गेला की मी हाडळ आहे. अच्छा. हा, मी हाडळ आहे म्हणून. आणि ते बघायला लागला तर ते म्हणलं तुम्ही हे नाही पाहिजे म्हणे, तू येताना उद्याच्याला कोणतरी घेऊन या म्हणे, असं नाही म्हणे, हे यांच्या अंगामध्ये फार जबर आहे. मग नंतर मग काय केलं, मग बायको म्हटली आता जर यांच्या अंगामध्ये आलं, कुठं काय झालं, उड्या मारल्या, कुठं काय जरी केल्या तर मग म्हणे मी बाय माणूस काय करणार. मग माझ्या भावाला पाठवलं गेलं. तोच भाऊ का जो तुमच्यासोबत मटण खाल्लं होतं ते चुलत भाऊ? नाही, ते चुलत भाऊ आहेत ते भोसऱ्यात, पण माझा सख्खा भाऊ इथं राटणीतच, माझा सख्खा भाऊ इथं होता. आमचे मेवणे राटणीत होते, 2 मेवणे होते, माझा भाऊ होता. मग ते इथं होते म्हणून आम्ही राटणीत होतो, नाहीतर आम्ही भोसरीला राहायला अगोदर होतो. पण त्यांच्यामुळे आम्ही राटणीत आलो. आणि मग आमचा भाऊ इथं आला. आणि खोटं सांगत नाही तुम्हाला, मला कारण मी नास्तिक माणूस, एक देव भूभूत अंधश्रद्धा ह्या रूढी परंपरा म्हणणारा माणूस. तुम्ही मला वाटतं लिखाण पण तेच करायचे ना? हो, माझं लिखाण वगैरे म्हणजे या संदर्भात सगळेच. हे पहिल्या गोष्ट म्हणजे, आणि तुम्हाला एक अजून एक इंटरेस्टिंग एक सांगतो गोष्ट, की ज्या वेळेस माझं लग्न झालेलं आहे, तर लग्न झाल्यानंतर मग आमचे आई वडील काय म्हटले की बाबा तुम्ही पुण्यालाच राहताय म्हणल्यानंतर मग काय करा, ह्याच्यात जा आपलं आळंदीला. आळंदी म्हणलं की आपलं म्हणजे हेच आहे, जीवाचा विषय, माहेर घरच आहे आपलं. तर मग माझ्या डोक्यात म्हणजे त्यावेळेस आमच्या वडिलाला मी कधी माघारी न बोलणारा किंवा न हे करणारा, मला चिड आली. आणि मी म्हणलं मी देव मानतच नाही, मी जाणारच नाही, मी पाया पडत नाही, मी जाणार नाही किंवा काय नाही. कधी आमच्या वडिलांनी मला त्यावेळेस शिव्या दिल्या. ते म्हणे तू फार ह्याच्यावर म्हणजे तू असा तत्वज्ञ झाला, असा झाला, तसा झाला, हे झाला, पण देवधर्माला तू टांगायला लागला, हे करायला लागला, ते करायला लागला. तुला जायचं तर जा, नाही तर नको जाऊ, पण हिला तर हे कर ना म्हणे, तिला पाया पडायला जायचं, नवीन लग्न झालं, तुमच्या वैवाहिक जीवनाची सुरुवात चांगली ह्यानी होऊ द्या ना, जा म्हणे पाया पडायला. आता तुम्हाला विश्वास वाटणार नाही, मलाही त्याचा नवल वाटतंय. आपले माऊलीचं प्रवेशद्वार आपलं तिथं गेलोय मी तिथं गेलो आणि तिथंच थांबलो. मी मंदिरात गेलो नाही आणि माऊलीच्या पाया पण पडलो नाही. आणि तुमची वाईफ ती म्हणली माझा देव मी जाणार आहे आणि ती गेली. मग मी म्हणलं लोकशाही आहे, स्वातंत्र्य आहे, आणि तू जा. ती माऊलीच्या पाया पडून आली. मला एकदम माऊलीचा काय अहंकार होता काय होता बघा, पण मी म्हणलं मी जाणारच नाही, मी गेलोच नाही. परत दुसरे नंतर आल्यानंतर हे झाल्यानंतर मी काय केलं, मी म्हटलं मी माझ्या घरात जी देवाची, तसं सांगायचं तात्पर्य म्हणजे माझ्या आजोबापासून, माझे आजोबा वारकरी होते, ते एक ताऱ्यावर भजन वगैरे म्हणायचे, हे करायचे ते करायचे, एक अध्यात्माची काही पिढी माझी आहे. तर मग पण माझ्यामधून हे अशा वाचनामधून ह्याच्यामधून माझ्यामध्ये एक हे झालं होतं की एक न्यूनगंड म्हणा किंवा वैचारिकता म्हणजे हे आली होती. एक पातळीला मी पोचलो होतो की देव नाही, अंधश्रद्धा नाही, की विज्ञानवादाकडे चाललेला माणूस, विचारांची बदल झाली होती. हा, तर त्याच्यामुळं काय झालं मग माहिती का, नंतर मी म्हटलं की बाबा हे, मग बायको मार्गशीर्ष वगैरे करू लागली. प्रत्येक जणच करतात पूजा. मी म्हटलं ते मार्गशीर्ष वगैरे ते काय करायचं नाही तसलं. अरे देवच नाही तर ते विनाकारण हे काय म्हणजे असं म्हणजे भाकड कर्मकांड करायचंच नाही म्हणे. मी काय केलं, तू फोटो सांगत नाही तुम्हाला, मी घरातले सगळे फोटो देवाचे काढले, सगळे देवाचे फोटो काढले आणि काय केले, मी गटुडा बांधून पवना नदीत नेऊन टाकले. तर त्यातला बायकोने ओढून घेतला. तर तिची एक आवडती देवी, आता मला सांगायचं तात्पर्य म्हणजे आपली मौठा देवीची भवानी आहे ना, मौठा देवीची, ती म्हटली हे बघा तुम्हाला लोकशाही आहे. आता ती म्हटली मी पण, माझं पण शिक्षण झालंय, लोकशाही आहे, तुम्हाला देव मानायचा तर माना किंवा मानू नका म्हणे, पण माझा देव माझ्या संग, मला देव मानायचा आहे, तुम्ही मानायला नका म्हणून माझ्यावर तुम्ही कशाला तुमचं प्रेशराईज नका करू. हा, तुम्ही हे करू शकत नाही म्हणे, मला ह्या देवीचा फोटो तरी ठेवा. म्हणलं ते पण करे. मग नंतर मग काय केलं माहिती का, बाकीचे मी सगळे फोटो टाकून दिले, आपल्या पवना नदी साक्षी तिथं मी फोटो टाकून दिले, कारण मी तेव्हा नास्तिक आहे. आणि नंतर मग काय झालं, हे सगळे फोटो बायको त्या देवीची पूजा वगैरे करते माझा देव म्हणून.
मी तिला काय म्हणजे तिला म्हणजे हे केलं नाही, तू असं का करते, तू तुझा देव तुझ्याबरोबर, मी काय माझं तुझ्यावर हे म्हणजे रोकटोक नाही केली. रोकटोक केलं नाही. आणि नंतर मग आम्ही त्या दुसऱ्या दिवशी त्या म्हणजे माणसाकडे गेलो ना भावाला घेऊन वगैरे, तर भावाला घेऊन गेल्यानंतर मग त्या माणसाने बघायला चालू केलं आणि तेव्हा आम्हाला नवीनच एक शोध लागला. सुरुवात आम्हाला ते म्हणजे आपण जे म्हणतो ना यशाची गुरु किल्ली आहे किंवा काय आपण इकडे तिकडे हे करतोय, तर त्यांनी सांगितलं म्हणे तुम्हाला जे आहे तर म्हणे दवाखान्याचं दुखणं नाही तुम्हाला, हा करणीचा प्रकार आहे. आणि करणीचा प्रकार आहे म्हणे. आणि ही जी तुमच्यामध्ये जे वातृप्त आत्मा आहे, ती बाई बोलते, हाडळ आहे तुमच्या तोंडातून जी बोलते हे करते, ती म्हणे मसनवाट्यातून जागृत केलेली हाडळ आहे. अच्छा. म्हणजे तिला मसनवाट्यातून तिला म्हणजे जागृत केलेलं आहे. आणि तिला ते जागृत करताना वगैरे फार म्हणजे त्यांचा ते वेगळा विधी असतो. हां, त्याला ते बोलवतात, त्याला त्याला बकरं पाहिजे असेल किंवा कोंबडं पाहिजे असेल काय ते ठेवलं जातं, हे केलं जातं. आणि ते ते विधीच्या आमोशा असेल किंवा सूर्यग्रहण असेल किंवा काय असेल त्यावेळेला त्यांना ते काढून त्यांना बोलवून त्यांना हे केलेलं असतं. आणि तेव्हा ती तुमच्या पाठीमागे ती लावलेली. आणि म्हणे आहे का, म्हणे आहे, ती बाई प्रॉपर म्हणे आहे. आणि हे त्यांनी सांगितलं हे मसनवाट्यातून ती बाई आणलेली वगैरे, आणि ते खरं आहे म्हणे. पण म्हणे हे आढळ आहे, पण करणीचा पण प्रकार आहे. बघा हे कसं लावलंय. आणि सांगायचं तात्पर्य म्हणजे कसं माहिती का, ह्याच्यामध्ये एक ट्विस्ट, अजून एक ट्विस्ट होता. कुठं असं बघायला गेलं किंवा काही जरी झालं तर तिथं असं व्हायचं की तुमच्याच घरातल्याने केलंय. अच्छा. तुमच्याच घरातल्याने केलं म्हणजे सुरुवातीचा जे आहे इश्यू तर तुमच्याच घरातल्याने केलं. करणारा कोण आहे किंवा काय हा प्रकारच म्हणजे दुसरा येतच नव्हतं. आमच्या घरचेच नाव येत होते. त्याच्यामुळे काय झालं माहिती का, आमच्या घरातलं वातावरण फार बिघडून गेलं. ही मी 14-15 वर्ष जी मी काढली आहेत, तर त्यावेळेस माझ्या आईवडील, भाऊ, बहीण यांनी मला वाळी टाकल्यासारखं केलं. लक्ष देणं सोडून लक्ष दिलंच नाही. म्हणजे मी जवळजवळ साधारणपणे जास्त म्हणजे माझी वाचायचीच गॅरंटी नव्हती. रिअल सांगतो. मला वाटलं जरी मी वाचलो जरी असेल तर माझ्या सासू-सासऱ्याची पुण्य. तर माझे आईवडील असे जवळच्या गावी म्हणजे मामाचं गाव तिथं येत होते, पण मला भेटायला कधी आले नाही. घरी नाही आले कधी. नाही आले. कारण ते म्हणायचे की आम्हीच जर केलंय त्याला म्हणल्यावर त्याला भेटायला काय जायचं. माझा भाऊ मला कधी भेटायला नाही आला, माझी बहीण कधी मला भेटायला नाही. अजूनही माझं एवढं झालंय तरी त्यांना विश्वास येत नाही. मी हे पातळीतून गेलोय किंवा जगून वाचून गेलोय किंवा काय, त्यांना अजून या गोष्टीचा म्हणजे ही वाट नाही. की त्यांना वाटतं की बाबा आपण म्हणतो आम्हीच केलंय, मग आम्ही डोळे येण्यापेक्षा तुझ्याशी संबंध ठेवलेले बरे, म्हणून माझ्याशी ते फटकून वागतात. आणि ते आता मी त्यांना दोष देऊ शकत नाही. जर बघणारा जर म्हणत असेल की तुझ्या आईवडिलांनी केलंय, तुझ्या भावानी केलंय किंवा बहिणीने केलं म्हणलं, मी त्यांना पण दोष देऊ शकत नाही. कारण प्रॉपर त्यांचं नावच त्यांचं यायचं ना, तुमच्या घरात त्यांनीच केलंय. मग ते म्हणायचे बाबा त्याच्यासमोर त्याचं दुःखतही होतं ना, आपण त्याच्या कशाला जायचंय. त्याच्यामुळे त्यांनी काय म्हणजे हे केलं नाही. तरी भाऊ म्हणजे लाजकाचा म्हणजे भाऊ येतच होता की आपल्या भावाचं हे होतं बाबा. ते म्हणायला लागला बाबा तुला वाटतंय का मी करून, मी माझ्या भावाला असं व्हा, तुला वाटतंय का. मी म्हणायचो नाही रे बाबा, हे मला सगळं माहिती आहे, हे मला माहिती आहे, फक्त हे पुढं तोंडाला लावलेलं असतं. मी त्याला म्हणायचो ना, हे तोंडाला लावलेलं असतं की बाबा ह्यानी, आणि त्या माणसाने सांगितलं, प्रत्यक्ष आमचा भाऊ असताना सांगितलं, हे फक्त ह्यानी असं सांगितलंय का बघताना जे आहे ना तर तुम्ही फक्त हेच दिसलं पाहिजे. आणि विशेष म्हणजे करणी तर केली. बघा ह्यानी कसं केलंय, करणी केली आणि मला पण खाऊ पण घातलं. म्हणजे एक तर तुमच्या पोटातलं जे पोटात म्हणजे तुमच्या असं रुजत भिजत जाईल आणि तुम्ही ते करणीचं बघत राहाल, पण ते खाल्लेलं तुमचं म्हणजे तुम्हाला मारून टाकल. तो माझा अंत असा नाही, असा ये नाही प्रकारे कुठल्या तरी प्रकारे माझा अंत झाला पाहिजे. ही पद्धत नाही तर ती पद्धत, ही पद्धत नाही तर ती पद्धत. आणि विशेष म्हणजे दवाखाना, तर दवाखान्यात तर म्हणजे काय हेच 1 तासानंतर माझ्या आजाराचे किती प्रकार होते मलाच माहित नाही. बरं, मग त्याच्यात त्यांनी सांगितलं की तुमच्या घरच्यांनीच केलं, मग पुढं काय झालं त्याच्यानंतर. तर मग तिथं गेल्यानंतर मग त्याने ते माणसाने सांगितलं, म्हणला हे बघा काय नाही म्हणला, त्याने लिंब घेतले. आम्ही म्हणलो आहे का हा असं करण्याचा प्रकार जे करणी कवटाल करतात वगैरे, तर माझा तर अशा गोष्टीवर विश्वास नाही, असा प्रकार असतो का. तर त्यांनी सांगितलं हे की हे असं म्हणजे प्रकार आहे म्हणे. म्हणलं नाव सांगा. ते म्हणे हे बघा
मी नाव काय सांगत नाही, ह्या अशा गोष्टी नाव सांगायच्या, भांडणं हे म्हणजे वैमनुष्य तयार होतं किंवा काय भांडणाचा प्रकार होतो, आम्ही आपल्याला गुण येण्याची मतलब आहे, तुमचं राहण्याची मतलब आहे, नावाशी काय करायचं. पण तुम्हाला नाव जर पाहिजे असेल ना, तुम्ही तुमच्या तोंडाने नाव डिक्लेअर करा, तुम्हीच मानून घ्या. म्हणलं हे कसं. मग त्यांनी काय केलं, लिंब 11 लिंब घेतले. आता लिंब तर गोल आहे, तुम्हालाही माहिती ना आम्हालाही माहिती. तर त्या मंदिराच्या तिथं त्यांनी काय केलं, लिंबावर लिंब असे ठेवले. तर लिंबावर लिंब ठेवलं तर ते राऊंड असल्यामुळे लिंब खाली पडणारच ना, हे सत्य का नाही. मग त्यांनी काय केलं, मला सांगितलं म्हणे असं असं तुमच्या सगळ्या बायकोपासून, बघा आता हे विषय कसा, बायकोपासून तुमच्या मुलं आहेत, सासू सासरे आहेत, मेवणे आहेत, आई वडील आहेत, त्यांचे सासू सासरे आहेत, बहीण आहे, तिचा नवरा आहे, जितके रिलेटिव्ह आहेत तुमचे, तुमच्या ओळखी पाळखीचे वगैरे जी आहेत, सर्वच जण बघा. आणि ज्याला हे लिंबू ज्याला चिटकेल तेच नाव घेत चला. बघा आता हा विषय कसा आहे, म्हणजे फॉर एक्झाम्पल मी सगळ्याचे नाव घेतले आणि तुमचं नाव घेतलं, ते लिंबूचे त्याच्यावर मॅग्नेट सारखं चिटकलं. अच्छा. आणि बघा आता लिंब किती आहेत, ते जवळ ते 11 लिंब आहेत. परत तेच नाव घ्यायचं तुम्ही. मग त्याचे पहिले जे लिंबू तुम्ही ठेवलं चिटकलं का, मग त्यानंतर तुम्ही हात काढला तरी ते चिटकून राहायचं का? लिंबू तसं चिटकाय असं एकावर काय असे 11 लिंबाची माळ मॅग्नेट सारखी चिटकली. बापरे. एकावर एक. त्याला काही सपोर्ट नाही, काय नाही, काय सपोर्ट नाही, काय नाही. आणि ते म्हणजे तुमचं नाव गुप्तच ठेवा माझ्या मनात. आणि मग आमच्या भावाला सांगितलं, आता तुम्ही तुमच्या सहित, तुमच्या बायको सहित, तुमच्या आईवडिला सहित, तुमच्या सगळ्या नातेवाईका सहित हे नाव घ्या. आणि नाव घ्या म्हटला, आणि एक कंडिशनला जे आलं तर ते लिंबू त्याच्यावर चिकटल्यानंतर मग ते म्हणे हे चिटकलं, ते म्हणे मग आता तेच नाव घ्या. तर असं करता त्या बाजूने चिटकलं. मग म्हणे हे नाव मला सांगू नका तुम्ही, मला कोण आहे हे मला माहिती आहे, मला सांगायची गरज नाही, मला माहिती आहे. पण तुम्हीच दोघं भाऊ एकमेकाला नाव सांगा. मग तसं म्हटल्यानंतर मग आमच्या भावाचा एकमेका विचार विनिमय झाला. भाऊ म्हणला हे नाव आलं, मी म्हणलं हो तेच नाव आलंय. बापरे. तर दोघाचं एकच नाव होतं, विशेष म्हणजे दोघाचं एकच नाव होतं. आणि तिकून तो माणूस म्हणतो, कालच तो माणूस येऊन गेला राव, मला माहितीच नाही एवढा हरमी असेल. म्हणजे तो माणूस म्हणतो कालच येऊन गेलाय आणि मला माहित नाही की तो माणूस एवढा हरमी असेल म्हणून. मग आमचा भाऊ म्हणला मग आता ह्याच्यावर इलाज करायला काय पाहिजे. तर म्हणे काय नाही, मग एक काम करा म्हणे, आता तुमचं करणीचं फिरणीचं ते बाजूला राहू द्या, दवाखाना बाजूला राहू द्या, एक काम करा म्हणला, हे पोटात जे घातलंय ना ते अगोदर पाडून या. तर ते म्हणे मग आता पाडायचं तर आपल्या ह्याला पण पाडलं जातं, आपलं सांगवी इथं आहे तिथं आहे म्हणे, असं घातलेलं वगैरे पाडलं जातं, हे झालं पाहिजे. हां. तर मग आम्ही काय केलं, तर मग हे आमच्या गावाकडे आम्ही आमच्या मामाला सांगितलं हा असा प्रकार आहे म्हणून. तर मग मामा म्हटले की बाबा की तिकडचं आम्हाला काय माहीत नाही, पण पिढ्यानी पिढ्या आपल्या गावाकडे गाव आहे तर आमच्या बीड जिल्ह्यामध्ये, तर तिथं सगळं पुणे मुंबई लोक तिकडेच येतात, सगळीकडेचे लोक भागातले तिथंच येतात, आपण तिथं जाऊ. मग आम्ही काय तिकडे गेलो. तर सकाळी मग त्या पाण्यामध्ये हात घालायचा नाही किंवा चहा पाणी प्यायचं नाही, त्याला आमुष्यापोटी असा शब्द वापरला जातो खेड्यागावात वगैरे. आमुष्यापोटी म्हणजे काही न घेता वगैरे तिथं त्याच्याकडे जायचं. मग तिथं त्या माणसाला आपण काही सांगत नाही, तो माणूस गेल्यानंतर त्याला माहिती कशासाठी आला. मग तो माणूस फक्त काय करतो, नकं दाखवा म्हणतो. मग आपण नकं वगैरे असं त्या हाताची नकं दाखवून असं पोट बघतो. पण त्याच्यावर त्यांना ह्याच्यावर कसं काय कळतंय मला माहित नाही. पण त्यांनी सांगितलं म्हणलं हो. मग ते काय करतात, येताना सांगतात नाही, त्यांच्याकडे पण हे असतं, ताक असते. तर जवळजवळ आपल्याला काय करा त्यांच्या, आणि एक आपली वीट आहे ना, विटकरी रंगाचं एक औषध आहे, ते औषध आणि शेळीचं दूध 1 ग्लासभर ते प्यायला देतात. आणि साधारणपणे 7:30-8च्या दरम्यान उन्हामध्ये असं फेरा मानतात, चक्रा मारतात. आपलं पिसळायला कुत्रं कसं गाण्याचा बैल कसा गोल 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 फिरतो, गोल गोल फिरतो, हे करतो, तसं फिरायचं. आणि परत तो माणूस येतो आणि मग परत आपल्याला एक तांब्या असा ताक प्यायला देतो.
ताप आंबट असतं ना, उन्हामुळे ह्याच्यामुळे मग उलटी येईल, हे होईल ते होईल, चक्रा मारायला लागतो, हे करायला लागतो. आणि एवढं म्हणजे आपल्याला ते ताप पाडलं जातं की पार इथं गळ्याला येईपर्यंत फुल फुल आणि फिरा. नंतर एक कंडिशन फिरून फिरून एक कंडिशन अशी येते की भडबड भडबड उलट्या होतात. म्हणजे फिरून फिरून मग उलट्या होत्या. हा, आणि त्या उलट्या झाल्यानंतर मग काय ते माणूस काय करतो, हो द्या म्हणतो, परत येतो की परत ताक पाचतो हे करतो आणि ताक फिरा म्हणतो. अर्धा पाऊण तास नसतो त्या असा वर ऊन आहे आणि आपलं फिरण्याचा चक्कर आहे आणि माणूस त्या आपल्या घाण्याच्या बैलासारखा फिरतोय उलट्या करतो. नंतर मग ते त्याचं तिथून लक्षच असतं. ते आपल्यासारखं आपणच दिसतो नसतो, दुसरे असून 2-4 जण आलेले असतात. मोकळं शेत असतं आणि मोकळ्या शेतात मला या बाजूला, त्याला त्या बाजूला, त्याला त्या बाजूला असं त्यांनी म्हणजे हे केलेलं असतं आणि आपण फिरत असतो. आणि फिरल्यानंतर मग काय कुठं त्यांनी उलटी गेली तो बघतो आणि डायरेक्ट त्यांनी हे काढून टाकवला, त्यांनी पीस काढून दाखवला मला म्हणला तुमचं जे आहे ना तुमच्या खाण्याचं असं तुम्ही काय, मला वाटलं तुम्ही काय शर्यत लावून खाल्लंय का मला. म्हणलं म्हणजे म्हणलं तुम्ही एवढं खाल्लंय. म्हणलं राव, पहिली गोष्ट एवढं जर उलट्या केला तर कोणाच्या पोटात राहतच नाही. म्हणला तुम्ही मन लावून फार जेवण केलं दिसते. म्हणलं तसं तर मला काही सांगता येणार नाही बाबा, पण माझ्या आवडीचं वगैरे असेल तर काय सांगता, शरीराचा म्हणजे आता आवडी निवडीचा प्रश्न खाल्लंय असेल म्हणलं. आणि मग तसं हे केल्यानंतर मग म्हणला तुम्हाला आता काय करावं लागेल. म्हणला परत मला 3 दिवसांनी यावं लागेल. म्हणलं चालेल. मग 3 दिवसांनी तर 3 दिवसांनी जरा त्या उलट्याने काय झालं, आता घासा वगैरे घासा दुखतो, ते पोट जाम होतं, म्हणजे त्रास होतो. तर 2-3 दिवसांनी काय आम्ही आलो नाहीत. तर ते म्हटले, त्यांना फोन वगैरे केला तर ते म्हणले तुम्ही 2-3 दिवसांनी आलात चालून, तुम्ही 8 दिवसांनी या. 8 दिवस 15 दिवसांनी आलं तरी चालतंय. मग परत आम्ही काय केलं, मग परत गेलो तर परत ह्यांची हीच पोझिशन, ते शेळीच्या दुधात म्हणजे ते औषध देणं, ते ताक पाळणं, फिरणं. आणि नंतर मग काय झालं माहिती का, मला असं एवढ्या खडबडून त्यावेळेस उलट्या झाल्या. तर उलट्या झाल्यानंतर मग त्यांनी ते बघितलं, असं काडीने असं ते करून बघतो आणि त्यांनी बघितलं तर त्याला मटणाचा तुकडा होता. आता बघा याला किती वर्ष झालीत, पण तो मटणाचा तुकडा जो आहे तो म्हणजे असं म्हणजे पोटामध्ये तो हे झालेला नाहीये, म्हणजे पचन झालेलं नाही, विरघळून गेलेला नाही. त्याला केस फुटायला सुरुवात झाली होती. म्हणलं हा बघा केस फुटायला आता सुरुवातच झाली होती, नाहीतर केस फुटले जर एक म्हणला तो कामच होतं, संपलं. तिथून पुढे उपचारच नाही. म्हणलं बरं झालं, म्हणलं आता तुम्हाला यायची जायची गरज नाही, काय नाही, तुमचं क्लिअर झालं. त्याच्या आदल्या दिवशी वगैरे का 2-3 दिवसात तुम्ही मटण वगैरे खाल्लं होतं का? नाही, मटण नाही खाल्लेलं. मग आम्ही काय म्हणजे सांगायचं तात्पर्य असं त्यात पण आहे. मग हे जर समजा तुमचा कुणी आपण जे म्हणतो ना हाताचा प्रकार, हा माझा खुन्नस आहे, हा माझा म्हणजे द्वेष करतो, हा माझा वैरी आहे, एकमेकाचा दुश्मन आहे, हा दुश्मन दावा. एखादा आपण काय म्हणतो आपल्या महाराष्ट्रीयन माणसामध्ये वगैरे असा माझ्या जर कुणी पुढे खेकड्यासारखी आपली होती, कुणी जर पुढे चालला असेल तर पाय खेचायचा, टांग खेचायची, तर हा प्रकार. तर त्याच्यामधून हा पुढे जाऊन म्हणजे माझा इथंच प्रोग्रेस थांबावी, माझी प्रगती होऊ नये आणि ह्याचा इथंच अंत हो वगैरे, म्हणजे ह्यासाठी म्हणजे ह्याने केलं, ह्याचा अंत अशा पद्धतीने हो. म्हणून ह्याने हा अशा नाही प्रकारे ह्याने दवाखान्यात तर बघत राहावं. आणि दवाखान्यात अशा गोष्टी तुम्ही सोनोग्राफी करा, एक्सरे काढा, ह्या दिसत नाहीत. हे मी अनुभवलंय. त्याच्यामध्ये तुमचं एक्सरेमध्ये काही दिसत नाही, तुमचं सोनोग्राफीमध्ये काही दिसत नाही, कारण ह्याला मी साक्षी आहे. ह्याच्यामध्ये इथं काही दिसतच नाही. आणि नंतर मग ते हे केल्यानंतर मग आम्ही हे त्यांनी सांगितलं होतं नाही फक्त पाडूनच या, आणि इथून पुढची मग प्रोसेस, कारण तुम्हाला जी करणीचा प्रकार वगैरे केलेला आहे किंवा काय केलेला आहे. तर मग मी म्हणलं हे आता मी तर पहिली गोष्ट असा माणूस होतो, आता माझं सांगायचं म्हणजे माझी त्यावेळची जी मित्र कंपनी परिवार होता, तर आमचं साहित्य क्षेत्रातलीच मित्र असे म्हणजे आमचे आयरेगारे असे तुमचं म्हणजे असे संबंधातले कुणी नाही की साहित्य क्षेत्रामध्ये कुणी असेल, कलाकार मंडळी असेल, याच्याशीच आमचा म्हणजे संबंध नाही, दुसऱ्याची माझा संबंधच नाही. मी म्हणायचो ओके. आणि मी तेव्हा असं आईवडिलांना म्हणायचो मला जर कोणी प्रेमाने जर 20 जरी दिलं तरी मी पिईल. मी अशा वृत्तीचा माणूस आहे. माझा कोण दुश्मन नाही की मी आता हे कवी लेखक वगैरे असं जगावर पानावर फुलावर प्रेम करणारी माणसं आपल्यावर कोण असं म्हणजे कुणी आपलं हे करेन, माझ्याकडे काय संपत्ती आहे. आणि बघणारे वगैरे जेव्हा असं माहिती झालं की असं आहे, तर मला बरेच जणांनी खिल्ली उडवली, म्हणे हो त्याच्याकडे म्हणजे हे काय आहे म्हणे, त्याला कोण करणी करणार आहे, कोण प्रकार करणार ह्याच्याकडे काय आहे म्हणे. आणि साहजिकच आहे ना म्हणे,
आणि त्याच्यामुळं कंडिशन काय झाली मग आम्ही जे ते पाडून आल्यानंतर मग इकडं बघायला लागलो तर माझं दुखणं वाढतच होतं, दुखणं वाढायच लागलं. तर वाढायला लागल्यानंतर हे झाल्यानंतर मग एक कंडिशन अशी झाली. मग आम्ही एक तुम्हाला आता म्हणजे मला कसं सांगावं हे पण मला म्हणजे एक आता माझा मुलगा बाजूला बसलेला आहे. नाही नाही, सांगा, बिंदास सांगा. कंडिशन अशी झाली एक वेळ की आपली लघवीची जागा आहे, तर लघवीची जागा जी अशी म्हणजे अशी इंद्रिय असं टाईट झालं तर मला म्हणजे अंडरवेल पण घालता येणं आणि अंडरवेल घालता येणं किंवा काहीच होईना. तर तेव्हाच मला लुंगी घातली, लुंगी घालून डॉक्टरकडे नेण्यात आलं. डॉक्टरला दाखवलं, चेक केलं, तर डॉक्टर काय म्हणले माहिती का, अहो म्हणे ते सगळं नॉर्मलच आहे म्हणे, काही झालंच नाही. त्या डॉक्टरचं पण डॉक्टर इथलेच आहेत, डॉक्टर अजून त्यांचा दवाखाना आहे. तर मग ते म्हटले हे काही दवाखान्यात दुखणंच नाही, तुम्ही सरळ काय करा म्हणे, बाहेर तुम्ही आपले हे करा म्हणे, हे दवाखान्याचं दुखणं नाही. आणि तुम्हाला विश्वास वाटणार नाही, आता लोकांना असं म्हणजे हे झालं की मरदुमकीचं वगैरे शान वगैरे वाटते, पण त्याच्या काय येत नाही ते मी भोगले. 3 दिवस म्हणजे ते खालीच व्हायला एकदम ताट, असं शिरा एकदम टाईट झालेल्या, ते खालीच पडत नाही. आणि मी एवढा रडकुंडी झालो, वाटलं मला बी कुठं जीव द्यावी, फाशी घ्यावं, काय मी सगळा प्रयत्न केला. त्रास होत असेल ना त्याचा? एवढा त्रास असं म्हणजे त्याला जणू काय असं धरून कुणीतरी लोन कळतंय, एवढा नसतं फन 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 3 दिवस म्हणजे असं ते खालीच नाही. मी एवढा वैतागलो होतो, तर कुठं सांगत नाही, मी बायकोच्या साडीने फाशी घेण्याचा प्रयत्न करत होतो. बापरे. सूर्या बघत होतो, हे करत, पण बायकोनी काय केलं ते माझ्या बायकोच्या साड्या, परकर, तिचे ते काय असेल ते दुवाऱ्या फिर्या हे ते सूर्य चमच्या वगैरे सगळं ते कपाटात ठेवलं होतं लॉक लावून, की मी हे अशा काही गोष्टी करेन म्हणून. कारण मी एवढा जीवाला वैतागलो होतो आणि मला वाटायचं मी मरावं, एवढ्या त्या जीव घेणं यातना होत्या, एवढा त्रास होता. मग शेवटी वायसीएमला यशवंतराव चव्हाण मेमोरियल हॉस्पिटलला तिथं नेलं आणि तिथं नेल्यानंतर वगैरे ते 2-3 दिवसांनी ते म्हणजे तुमचं ते हे झालं आणि ऑटोमॅटिकच काही इलाज नाही, काय नाही ते जागेवर आलं, नॉर्मल झालं. नॉर्मल झाल्यानंतर मग ते गेल्यानंतर दुसराच आजार चालू झाला. दुसरा आवाज कधी ते नाकाला हे व्हायचं की माझं नाकाचंच भोग बुजले, नाकाचं भोग, आणि नाकाचं भोग बुजल्यावर नंतर शरीराची एवढी अवस्था श्वासच घेता येत नसतं, फार गुदमरल्यासारखं. ते मेलेलं बरं, मी असं तडफडायचो. ते सगळं बाहेर काढल्यानंतर सुद्धा त्रास येत होता? हा, सगळं ते बाहेर काढलं. ते तर खाण्याचा प्रकार होता, ते फक्त शरीरात म्हणजे थोडक्यात आपण काय म्हणतो विषबाधा, आता पॉयझन वगैरे प्रकार म्हणतात, तर ते झालं, तो प्रकार झाला समजा तसा. ते तर झालं त्याचा प्रकार. पण आता करणीचा प्रकार राहिलेला, तर करणीचा प्रकार राहिल्यानंतर मग ते दवाखान्यात मग त्याचे आजार, तर त्या आजाराचं स्वरूप एक नाहीच, ते आजार फार वेगवेगळ्या प्रकारचे आजार. तर नाकात मी काय करायचं, नाकात बोटं घालायचो काहीतरी म्हणजे, आणि मी गडबड असं बीपी म्हणजे मासा कसा पाण्यातून बाहेर काढलेला लोळायचो, तसा तडफड करायचो. मला श्वास घेता येत नाही का काय म्हणून मग ते मला ऑक्सिजन लावलेला होता. ऑक्सिजन लावला, तर ऑक्सिजन लावला हे झालं, तर मला ऑक्सिजन लावला तरी मी तसा तडफडतोय, आणि तसा तडफडतोय हे करायचं. तर अर्धा 1 तास झाला की माझं ते झालं की डॉक्टर वगैरे आल्यानंतर माझं ते हे दुखणं तर नाकाचं बाजूलाच राहायचं, कारण त्याचा इश्यूज राहिलेला नाही, त्याचं काही राहिलंच नाही का दुसरंच दुखणं तयार व्हायचं. नंतर काय व्हायचं की माझे कानाचे भोकच बुजलेत, कानात भोकच नाहीत. आणि ती कानात भोकं जी बुजल्यानंतर असं म्हणजे हे झाल्यानंतर ना, काना असं भिंतीमध्ये आपण जसं खुट्या ठोकतो तसं वाटायचं कोणतरी कानामध्ये खुट्या ठोकल्या. आणि खोटं सांगत नाही, ती जी जीवघेणी वेदना आहे तशी वेदना मला ती कल्पना करू आता ती सांगताच येत नाही. त्या कानं बंद झाल्यानंतर ना आतून कसल्या तरी वेगळ्या प्रकारचा आवाज येतो, तो फार जीव घेणा आहे. तो कसा आवाज आहे ते मला आता शब्दात सांगता येत नाही, फार बेकार आहे. आणि ते झाल्यानंतर मग नंतर अर्धा 1 तास झाला डॉक्टर त्याच्यावर उपचार करू लागले, की नंतर कंडिशन अशी व्हायची की डॉक्टरचा उपचार त्याच्यावर चालू आहे. पहिलं तर तुमचा म्हणजे श्वासाला त्रास होता, ऑक्सिजन लावलाय, नंतर ते नळकानं काढून टाकले, नंतर तुमचं ह्याचं कानाचं चाललंय. 1-1.5 तास तो होतोय का नाही, तर मग ते बंद झालं, तर तुमचं गळ्याचं चालू होतंय.
ऑटोमॅटिकच काय व्हायचं तुमचा गळ्यामध्ये डायरेक्ट तुमचं नुसतं असं आपण काय म्हणतो ह्याला म्हणजे एकदम गरम पाणी आणि तिखट पाणी एकदम नाकातून अशी आपण रंगाची होळीच्या कलर खेळताना वसंत पंचमी रंगपंचमीच्या पिचकारी कशी काय हो तसे नाकातून एकदम अशी पिचकारी बाहेर पडायची आणि ते तिखट 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 फार वेगळाच प्रकार ते सांगता येत नाही आणि ते फारच वेगळं. आपण जेवल्यानंतर रात्रीच्याला आपण जे म्हणतो नरड्याला येत आहे तसा प्रकार. तर त्याच्यावर ट्रीटमेंट चालू झालं हे झालं की परत दुसराच वेगळा प्रकार व्हायचा की माझं जे हे आहे ना माझं जे हृदय तर त्याच्यावर असं कोणतरी बसतंय आणि कोणतरी असं दाबतंय आणि अशी छातीची अशी म्हणजे माझा छातीची अशी खालून एक दगड आणि वरून एक दगड अशी छातीची अशी पिंजरा माझा दबतोय. हे झोपेत व्हायचं का असं? कशाचं झोप येत नाही हे असं दिवसा कंडिशन अशा कंडिशनला नॉर्मल कंडिशनला डॉक्टर ट्रीटमेंट करतायत वायशेमला. आणि ते झालं नंतर त्याच्यानंतर एकदम म्हणजे ट्रीटमेंट चालून त्याच्यानंतर झालं की परत वेगळंच तयार की ते म्हणायचे मी म्हणायला लागले का माझं हे नाही राहिलं आता माझं असं हे होतंय की आपण कारंजे लावतो बघा ते कारंजे म्युझिकच्या तालावरती ते कारंजे हे होतात ते डान्स करतात नाचतात तर ते माझं हृदय जे आहे तर ते त्या तालावर असं लुक 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 धरसोड 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 त्याप्रमाणे म्हणजे असं ते वेदना माझ्या त्याचं असं धरसोड 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 तो प्रकार व्हायचा. आणि त्याच्यावर हे डॉक्टर फार हैराण झाल्यानंतर काय व्हायचं की एका बाजूला नुसत्या शरीरात आग नसते इथं आग झाली इथं आग व्हायची इथं आग झाली इथं आग व्हायची म्हणजे वेगवेगळ्या प्रकारे शरीरात आग तयार व्हायची वेगवेगळ्या प्रकारे चमक मारायची. आणि सांगायचं तात्पर्य म्हणजे आता मी झोपलो ना की झोपल्यानंतर मला उठताच येत नसं अंगजड नाही म्हणजे पहिली गोष्ट तर ही मांजे आहे तर मला इकडं असं म्हणजे मान आटली आपण नाही पण त्याची मान अशी वाकडी झाली मान ताटली सारखी अशी पॅरलाइज होतो मान ताटल्यासारखी माझी मान असं इकडे वळतच नसं अशी इकडं हा. आणि मी जर असं झोपलो तर मला उठताच येत नसं म्हणजे सांगायचं तात्पर्य म्हणजे कुणीतरी जर आलं तरच मला म्हणजे असं उठता यायचं नाही तर उठताच येत नसं. आणि नंतर मग कंडिशन तुम्हाला अजूनही कंडिशन सांगतो मी काही म्हणजे असं म्हणजे आता एक आपण स्त्रीलंपट वगैरे असा काय मी तशातला माणूस नाही पण एक परिस्थिती अशी झाली की लेडीज कुठे चालल्या की मी त्यांच्या मागत चालणार. अरे बापरे हॉस्पिटलमधून वगैरे निघाला. मग ते जे सगळे तुमचे जे आजार होत होते त्यानंतर तुम्ही हॉस्पिटलमधनं बाहेर कधी आले मग? तर मग हॉस्पिटलमधून कंडिशन कशी झाली ज्यावेळेस मग आता नंतर कंडिशन अशी झाली की माझ्या आजार एक आजार वेगवेगळा आजार म्हणजे वेगवेगळा एक आजार बघायचे तर दुसरा झोप द्यायचा एक आजार बघितलं दुसरा झोप द्यायचा. तर अशा कंडिशनमध्ये आमच्या भावाचे आणि समजा राजकारणी माणसाचे समजा एक परिचित माणसाचे त्यांचा परिचय होता त्याचं तिथं वजन आहे ओळख आहे. तर आमचा भाऊ तिथं आणि विशेष म्हणजे त्या माणसाची मुलगी तिला ताप आला म्हणून तिथं ऍडमिट होती. हा तर जातीने त्यासाठी तो तिथं आला होता आणि आमच्या भावाने सांगितलं की बघा ना माझा भाऊ 10 दिवस तिथं ऍडमिट आहे पण त्याच्यावर काही ट्रीटमेंटच होत नाही म्हणजे ट्रीटमेंट करताय सरकार म्हणजे प्रशासन दवाखाना पण त्याच्यावर उपचारच होत नाही. ह्याचा अर्थ म्हणजे काय की ते व्यवस्थित ट्रीटमेंट देत नाही त्याचा अर्थ हाच झाला गाळपणा करतात असं ते त्यांच्या परीने करत होते बिचारे पण आपलाच एक आजार वेगवेगळा असायचा. मग त्यांनी काय केलं जरा ते त्यांच्या भाषेत त्यांना ते बोलले की तुम्ही ते व्यवस्थित उपचार करत नाही किंवा काय नाही हळगर्जीपणा करताय किंवा काय ते बोलले त्यांना फार. बोलल्यानंतर मग त्यांनी असं सांगितलं की बाबा एक तर हा माणूस आम्हाला तरी वाटतंय की बाबा आम्ही ह्याच्यावर ट्रीटमेंट करतोय ट्रीटमेंट केल्यानंतर हा माणूस दुसराच आजार सांगतो त्याच्यावर ट्रीटमेंट केले का म्हणून तिसराच आजार सांगतोय. आम्हाला तरी असं वाटतंय म्हणे की हा माणूस मानसिक रुग्ण असावा काहीतरी विकृती आहे ह्याच्या डोक्यावर परिणाम झालेला असावा. आरती जर म्हणजे आम्ही टेस्ट केली की म्हणजे संपलंच आमचं की बाबा त्याच्यात नाही तर ह्याला माणसाला दुसरा आजार काहीच नाही. पण जर समजा मानसिक जरी आजार असला असता तर आजार तर सगळे खरेखुरे होते ना वेगवेगळे येणारे. मला त्रास फार होत होता फार होता आणि मी तो भोगलाय आणि त्याची म्हणजे किती आजार होते आणि त्याची मी कल्पना करच म्हणजे कसा त्रास होता ते सांगू शकत नाही. आणि अशा कंडिशनला ते म्हणले की बाबा हा मानसिक रुग्ण असावा म्हणून मला ते ह्याच्याकडे घेऊन चालले. पण त्यावेळेस काय झालं माहिती का त्यावेळेस माझ्या मनाला त्या वेदना झाल्या की मला कोणीतरी मानसिक रुग्ण म्हणतंय की माझ्या डोक्यावर परिणाम झाला असं म्हणतंय की
तेव्हा मला म्हणायचे आणि माझे बरेच जण नातलग मला म्हणू लागले की हा कथा लिहितो, कविता लिहितो. म्हणजे कवी लेखक लोकांचं कसं असतं की कल्पना विश्वात वावरणारी माणसं असतात. ह्याच्यामुळं कल्पना करता करता ह्याच्या डोक्यावर परिणाम झालाय. सांगायचा तात्पर्य असा की आमचे सासरे तर म्हणायचे नाही यांची मेमरी खराब झाली, हे असं कविता करायच्या. मला बऱ्याच जणांनी सांगितलं कथा कविता करायच्याच नाही. माझ्यावर दडपण आलेलं होतं, कथा कविता करायच्याच नाही की त्याच्यामुळे तुम्ही कल्पना करताय, भरपूर रात्र जागताय, हे करताय आणि त्याच्यामुळे तुम्ही एक लिहायचंच नाही म्हणे आणि त्याच्यामुळे हे असा प्रकार झालाय. तर तेव्हा मग खोटं सांगत नाही की माझा हे एक व्यसन असल्यासारखं कथा कविता लिहिणं म्हणजे माझं एक व्यसनच होतं आणि अजूनही मी लिहितो रात्री 1-1, 2-2 वाजून. तर मग मला तसं म्हटल्यानंतर मग मला जरा वाटलं की बॅड फिलिंग झालं की म्हटलं हे बरोबर नाही. मग मला त्या मानसिक रुग्णाच्या कक्षाकडे चालवलं गेलं. तर त्यावेळेस काय झालं, ते दारामध्ये एक पोरगी होती मानसिक रुग्ण. तर ती काय करायची, नखाने म्हणजे असं दात म्हणजे नखाने दात कोरायची, दात असं नखाने म्हणजे दाताने असं नखाला असं कुरतडायची, मनालाच काहीतरी अशी बोलायची, मनालाच हसायची. परत तसं तीच ॲक्शन सारखी करायची. आणि मी डॉक्टरकडे आत गेलोय. डॉक्टर काहीच बोलला नाही मला, काय नाही. त्याच्याकडे कशासाठी पेशंट येते त्याला माहिती ना. पण मीच त्याला माझा म्हणजे सांगायला लागलो, म्हणलं डॉक्टर मानसिक रुग्ण बघा याचे असतात. तो माझ्याकडून नुसता बघतोय, मी त्याला म्हणतो डॉक्टर मानसिक रुग्ण याचे असतात बघा म्हणे. म्हणलं तीच कृती ती सारखी करते म्हणलं. आणि मी तुम्हाला सांगतो म्हणलं, मी पेपरमध्ये वर्तमानपत्रामध्ये लिखाण केलंय, आकाशवाणीवरती लिखाण केलंय आणि मी ह्याच्यामध्ये म्हणलं लेख वगैरे लिहिलेत, म्हणलं पेपरमध्ये लेख वगैरे लिहिलेत. मी काही म्हणलं ह्याच्या असा माणूस नाहीये. पण मी तुम्हाला सांगतो म्हणलं की मी जर समजा मानसिक रुग्ण जर असेल म्हणलं तर तुम्हाला मी आज सांगतो म्हटलं की कुठं ना कुठं तरी म्हणलं मी आता हा बघा म्हणलं तुमच्या पाठीमागे त्यांच्या डॉक्टरांच्या पाठीमागे तर डोक्यावरती एक कृष्णाचं चित्र होतं आणि नेचर चित्र होतं. कृष्ण राधा असे उभा राहिलेले आहेत. ते एक वासरू गाय वासरू असं त्याला चाटतंय, हां. आणि मोर ससे वगैरे आहेत, 1-2 गोपी अशा पाणी वगैरे घेऊन चालल्यात, रिकामा हांडा वगैरे, असं नेचरल सीन आहे. तर त्यांना म्हटलं हे बघा म्हणलं, हा बघा इथले तर मी तुम्हाला सांगतो म्हणलं, मी तुम्हाला सांगतो ह्याच्यावर मी कविता वगैरे लिहून गवळण कविता मी लिहून दाखवतो. आणि तुम्हाला हेच सांगतो मी एका प्रकारे नाही सांगतो, मी हे वेगवेगळ्या प्रकारामध्ये मी सामाजिक, राजकीय, विनोदी अशा मी कुठल्याही प्रकारात मी तुम्हाला लिहून दाखवतो. आणि मला सांगायचं तात्पर्य हेच आहे की मी जर समजा कुठेतरी विकृती असेल तर तो विकृत शब्द कुठेतरी माझ्या त्या शब्दात येऊन जाईल. माझं नॉलेज हे होतं, तुम्हाला हे सांगतो मी की माझा तो विकृतपणा कुठं ना कुठं त्या शब्दात एक तरी वेळेस येऊन जाईल. तर विशेष म्हणजे माझं ते बोलणं किंवा काय, आणि मला त्यांनी विशेष म्हणजे मला त्याने एक कविता करायला लावली आणि मी केली आणि 4च ओळी मी तिथं त्यांना म्हणून दाखवल्या. माझ्या त्यांनी बोटाला धरलं आणि त्यांनी लिहिलं वगैरे काहीच नाही. म्हणे चला, आणि ते डॉक्टर कमीवर आहे म्हणे, नाही हे मानसिक रुग्ण नाहीत. आणि त्यावेळेस मला त्या डॉक्टरांनी असे हात जोडले. त्यावेळेस माझी बायको वगैरे जवळ आहे आणि तेव्हा सांगितलं तुम्ही आमच्या दवाखान्यातून जा, आमची नोकरी धोक्यात आलेली. डॉक्टरने हात जोडले की कारण तुमचं दुखणंच काय ते आम्हाला कळेना गेलं, आम्ही ट्रीटमेंट काय करायची. आणि त्याच्यामुळे काय होतं, आम्ही ट्रीटमेंट करूनही शेवटी आम्हाला अपयश येत आहे आणि शेवटी करत नाहीत, असं आमच्यावर टेपुरा ठेवला जातोय, हातबल झाले. हां, त्याच्यासाठी तुम्ही काय करा, आमच्या दवाखान्यातून डिस्चार्ज घ्या, तुम्ही सोडून जा. तर त्यावेळेस माझा अहंकार दाटून आलेला, मी एक नास्तिक आहे असा माझा विश्वास, तेवपर्यंत माझा विश्वास नाहीये. तर मग मी म्हटलं की बाबा डॉक्टर तुमचा या गोष्टीवर विश्वास आहे. तर डॉक्टर मला म्हणाले की जिथं सायन्स संपतं तिथं अध्यात्म चालू होतं, तुम्ही आमचा दवाखाना सोडून जा, डिस्चार्ज घ्या, तुम्ही आजच्याच जा. तर त्यावेळेस काय झालं माहिती का, माझी बायको रडू लागली. मग आम्ही आता काय करायचं, कारण आम्ही असे ह्या क्षेत्रात म्हणजे वावरणारे माणसं, जे आम्हाला बाहेरच्या जगाशी जाणता जोशी वगैरे असलं काही माहीत नाही किंवा संबंध आलेला नाही, असे प्रकार असतात, त्या ह्याच्याशी काही देणं घेणं माहितीच नाही. मग काय करायचं. मग बायको रडू लागली आणि त्यांनी सांगितलं, मग ह्याला आमच्या सासऱ्याला सांगितलं की असा प्रकार झालेला आहे आणि दवाखान्यातून ते बाहेर जा म्हणतात, हे करता म्हणतात आणि बाहेरचं बघा म्हणतात. मग आता ह्यांचे आमच्या सासऱ्यांचे त्यांच्या संपर्कात एक जालन्यातली व्यक्ती होती समजा या क्षेत्रातली, तर त्यांनी सांगितलं की मी त्यांना घेऊन येतो. मग काय आम्ही दवाखान्यातून आम्ही डिस्चार्ज घेऊन घरी येतोय, तर सकाळी आमचे सासरे, मी झोपीतच आहे, तर आमचे सासरे त्या माणसाला घेऊन आले.
त्या माणसाला घेऊन आले तर मग येऊ असा की तो माणूस साधारण 1 ते 1.5 किलोमीटर अंतरावर असेल. तर इथं मी घरातूनच मी त्या माणसाला शिव्या देत होतो. बघा आता मला काय माहिती का, मलाही माहित नाही, पण मी त्या माणसाला शिव्या देत होतो. कशाला आणलंय किंवा काय आणलंय हे आणलंय. आणि तो विशेष म्हणजे तो माणूस आलाय त्याचा माझा आता सासऱ्याचा माझा परिचय, माझे सासरे मी त्यांना ओळखतो, ते मला ओळखतात, पण तो अनोळखी माणूस मला ओळखत नाही ना. बरोबर. तो कोण आहे किंवा मी कोण आहे ते तुम्हाला माहिती का? मी तुम्हाला सांगितलं पण मी कोण आहे हे तुम्हाला माहिती झालंय, पण तो माणूस कोण हेच मला माहित नाही. आणि तो घरात माणूस आल्यावर मी त्याला शिव्या देतोय. आता कुणी समजा आपल्या घरात जर आलं तर त्या माणसाला आपण त्याचा आपली संस्कृती कशी, एखादा जर पाहुणा येत असेल तर अतिथी देवो भव, बरोबर. ही आपली संस्कृती आहे. आता कुणी जर घरात अनोळखी माणूस आला आपण त्याला शिव्या देऊ का? नाही. मी ह्याला शिव्या देऊ लागलोय माझ्या घरी का आला म्हणून, कारण तो माणूस मग जाणताय. आता ह्या आतल्या माझ्या काही शरीरात म्हणजे कुठली गोष्ट असेल काय असेल ते त्यांचं जे आहे ते क्रॉस कनेक्शन झालं. तर तो आता आमचे सासरे किंवा काय हे त्या माणसाला कळालं कोण बोलतंय, पण आमच्या सासऱ्याला कळालं की आमचा जावई बोलतोय म्हणून, पण त्या माणसाला कळलं ना हे कोण बोलतंय. बरोबर. हा ते म्हणे भाऊ तुम्ही काय टेन्शन घेऊ नका, आमचं चालतच राहील म्हणे. आणि मग त्यांनी सांगितलं म्हणे मला वाटतं त्या दिवशी हे होतं बघा, इथली तिथली यात्रा होती, आम्ही ज्या भागात राहत होतो तिथं शिवरात्रीची यात्रा वगैरे असते तिथं. तर त्यांनी सांगितलं म्हणे जावायचा म्हणे शेवटचा दिवस आहे संध्याकाळी, आणि त्या दिवशी जावायचं म्हणे त्या दिवशी काम होईल. मग आमचे सासरे म्हटले हे बघा म्हणे काही हो म्हणे, तुम्हाला काय वाटेल ते बघा, पण आमचा जावई वाचला पाहिजे. तर ते म्हणे मी माझं जेवढं प्रयत्न करायचा तेवढं मी प्रयत्न करतो. तर मग म्हणे काय काय लागेल काय काय नाही. तर त्याचं कंडिशन अशी होती, आता इथले आम्ही इथं जी राहत होतो, आता सिटीमध्ये जर म्हणलं तर गावाकडं मसनवाट्यात जायचं, स्मशानभूमीत जायचंय दुपारच्या 12 वाजता, आणि तिथं जाऊन ते धोतर फेडायचंय, त्याला धोतराची आडी म्हणतात, पाठीमागं ती काष्टा काष्टा वगैरे घालतात ना, तो फेडायचा आहे. आणि ते फेडून ते काय करायचं माहिती का, ते लिंबू तिथं ठेवायचं दुपारच्या 12 वाजता, आणि ते ठेवून वगैरे तिथं 1-2 तासांनी परत ते घेऊन यायचंय आणि ही क्रिया करायची. आता सांगायची कंडिशन म्हणजे दुखण्याचा माणूस मी पण आहे, पण फिरताना ह्या गोष्टी मला माहित नाहीत, पण शेवटी आपल्याला काय माहिती का, त्यांनी सिद्ध करून दाखवलं म्हणे. त्यांनी आता कंडिशन कशी होती ते म्हणे अशा गोष्टीवर विश्वास नाही तुमचा, लिंबू. आता माझं त्यावेळेस काय व्हायचं म्हणजे का, शरीर असं एवढं जाम असायचं आणि जणू काय हे काळीज आणि एकदम छातीला चिटकल्यासारखं आणि एकदम पूर्ण अंग बधीर. आणि तुम्हाला सांगतो ते म्हणायचे तुमचा ह्या गोष्टीवर विश्वास नाही ना, बघा म्हणजे मी आता तुम्हाला मोकळं करतो. ते जे लिंब आहेत ना, ते लिंब असे सवाशे असे डोकवून असे फिरवले की तुम्ही नॉर्मल पोझिशनला, म्हणजे तुम्ही सध्याच्या कंडिशनला आपण आहोत सध्या नॉर्मल, काहीच नाही झालं, तुमचं शरीर एकदम हलकं फुलकं जणू का हवेत आहे तशा कंडिशनला. आणि ते तुमची परत लिंब जसे आहे तसे फिरवले की तुम्ही परत त्या तुम्ही रोगीला आहात त्या कंडिशनला तुम्ही परत जाणार, की म्हणजे तुमची ती पोझिशन केलेली आहे. आणि तसं केल्यामुळं मग काय माहिती का, ते पूर्ण म्हणजे कट करायचंय म्हणून ती कृती करायची. मग आम्ही त्यांच्याबरोबर काय केलं माहिती का, ते म्हणे काय करा, ते म्हणे मसनवाट्यात जावं लागेल. मग मसनवाट्यामध्ये जाऊन मग आता इथं आम्ही जवळजवळ आता सगळे मसनवाटे धुंडाळले. इथं मसनवाट्यामध्ये सगळे लोक म्हणजे थांबलेले असतात, दुपारी इथं पत्ते खेळतात, कोणी काय करतात, सगळे लोक. ह्या मसनवाट्यात गेलं तर तिथं कोणी झोपलेलं आहे, तिथं कोणी बसलेलं आहे, का प्रत्येक 2-3 ठिकाणी आम्हाला म्हणजे तोच अनुभव आला. पण एका मसनवाट्यात मग आमच्या बायकोच्या मामाने काय केलं, तिथं 2 माणसं होती, तो बायकोचा मामा त्यांच्याजवळ गेला, काय पाहुणं कसं चाललंय काय चाललंय, म्हणजे त्यांना गप्पात गुंतून ठेवलं. आणि मग त्यांना म्हणले तुम्ही तिथं जा. आणि त्यांनी तिथं काम केलं आणि ते तिथं लिंबू वगैरे तिथं ठेवलं, हे केलं, ते चटकन तिथं गेले वगैरे त्यांनी ठेवलं, हे केलं आणि वापस आले. म्हणजे बघा तुम्ही ते माणसं जाळतात तिथं थोडी फड बघून ते ठेवून द्यायचंय. आणि तिथं कुणी गेलं तर लोकांच्या नजरा असतात. बरोबर. हो. आणि तेवढे चटपटीने ते केलं ठेवलं, हे केलं, ते घेऊन आले. आणि नंतर मग काय झालं माहिती का, नंतर मग करायला त्रास झाला, आणायला त्रास नाही झाला, कारण आणायच्या वस्तू तर कुणी गेलं तर चटकन काढून आणायचे, पण ठेवताना तुम्हाला धोत्राची आडी खोलायची ना, तर त्यावेळेस वेळ होता. नंतर मग त्यांनी काय केलं, ते घेऊन आले
आणि संध्याकाळच्या टायमाला माझा जे उतारा करू लागले, तो उतारा करायला नुसतं माझ्या डोक्यावर नुसतं नारळ ठेवलं होतं. तो माझाही खोटं सांगत नाही, ह्या गोष्टीवर विश्वास म्हणजे बसत नव्हता. पण मला तेव्हाच नवल वाटलं, नारळ जे आहे ना, तो आता मला सांगा, आपण जमिनीवर नारळ फोडल्यानंतर फुटतोय, माझ्या डोक्यावर नारळ फुटून 2 भाग झाले होते. बापरे. नारळाचे 2 तुकडे झाले. तर तेव्हाच तो म्हातारा माणूस, त्या म्हाताऱ्या माणसांची तो उडी मारली, अशी म्हणजे मांडीत उपटली, म्हणे मी जिंकला होता. त्या कुणाला काय काय कळालं म्हणे, ते म्हणे फक्त तुमच्या जावायची मी 6 महिन्याची मुदत तोडली, फक्त 6 महिने वाढवलेत. तुमचा जावई आजी मरणार होता तर 6 महिन्याने मरणार आहे. मरण पक्कच. मरण पक्क. आजी म्हणजे आजी संध्याकाळची होती समजा, तो शिवरात्रीचा दिवस. मी ज्या भागात राहत होतो तिथं शिवरात्र म्हणजे तो उरूस आहे तिथला. तर त्या दिवसाचा तो ते माझा शेवटचा दिवस तिथं होता. पण म्हणे आता तुझं आहे, फक्त 6 महिने त्यात ॲड झालेत. मग म्हणे आता ते म्हणे तुम्हाला खरं सांगू का, आता माझं वय झालंय, आणि वय झाल्यानंतर ते जी मंत्र जे असतात, तर त्या मंत्रामध्ये काय झालं माहिती का, मंत्र आपण जे आता बोलताना समजा आपल्या ह्याच्यातून जो स्पष्ट उच्चार येत नाही, कुठेतरी आपला शब्द चुकतो, तसे ते शब्द नाही झाले पाहिजेत. तो पूर्ण भार त्या शब्दावर पडला पाहिजे. आणि ते म्हणे माझं दाता पडले तर माझे शब्द पूर्ण स्पष्ट उच्चार येत नाही. त्याच्यामुळं काय करावं लागेल म्हणे, की मी फक्त 6 महिन्याची मुदत तोडू शकतो, ह्याच्या पुढे माझा इलाज चलत नाही. फक्त 6 महिन्यात तुम्ही पुढं काही बघा, कारण माझ्याच्याने हे काही रेटत नाही. ते म्हणे मग आता काय करावं, म्हणे मग आता हे काम करा म्हणे, आम्ही गावाला घेऊन जातो. मग आम्हाला काय केलं, आम्हाला सगळ्याला घेऊन आम्हाला गावाला नेलं गेलं. तर गावाला नेलं गेल्यानंतर मग कंडिशन अशी आमची तिथं झाली, की जाणते बघणं चालू केलं. कुठलाही जाणता वगैरे बघणारी माणसं वगैरे यायची, की काय करायची, त्यांना काय दिसत होतं मला तर काय माहित नाही. तर ते म्हणायचे की सांगायचं तात्पर्य असं की त्यांना आमच्या म्हणजे बघायला लागले की तो माणूस प्रत्यक्ष माझ्या डोळ्यात तिथं हजर व्हायचा आणि त्याला तो दिसायचा. आणि दिसल्यानंतर एक असा की तो जास्त म्हणजे बघणारा म्हणजे आगोरी वगैरे कोणतरी असेल, ज्यादा विद्येवाला किंवा काय त्यांच्यापेक्षा प्रखंड पंडित म्हणजे त्या तज्ज्ञ वगैरे त्यातला, हे काय डायरेक्ट त्याच्या पाया पडायचे आणि गालात असं मारायचे की बाबा माफ करा आम्हाला, आणि मागं सरकायचे, आमच्याकडून नाही झालंय. असं 5-6 जण झालं. तर एक जो जाणता जो होता, तर ते म्हणजे तो सांगायचा, आपल्या भाषेत सांगायचा, तो रगील होता की मी हमकरी सोकायदा न जो म्हणणारा, काय करणं बघून घेऊन असं तसं. ते म्हणला मी बघतो म्हणलं. आणि काय नाही, तो जाणता असा बघायला आला आणि त्यांनी काय केलं, ते फक्त अशी एक तांब्याची घागर होती. मला म्हणलं तांब्याची घागर धरा म्हणला हातात. मग तांब्याची घागर काय घेतली त्यांनी, अशी तांब्याची घागर त्यांनी ते पाठीमागचं ते बुडाचा भाग आहे ना, त्यांनी तो बुडाचा भाग धरला आणि माझा हात त्या घागरीचे ते होल आहे ना, पाणी असतं जातं त्या ठिकाणी, त्याच्यात हात असं घालायला लावले आणि तो असं घागर फिरू लागला. आणि मला काही कळालंच नाही, ते असं घागर फिरवायला लागला, हे करायला लागला. आणि तो फक्त म्हणला काय नाही, म्हणला तुमच्या गावची मरी आहे. काय म्हणला तो, तुमच्या गावची मरी आहे, तिला फक्त नारळ फोडा, एवढंच बोलला तो. आणि मला कळालं नाही, मी असं उठलो आणि मोठ्याने आरोळी ठोकली. मी असं म्हणजे असे ते पहिलवान जसे हबूक ठोकतात ना, दंड ठोपट दंड ठोपटून मी आरोळी ठोकली. अहो त्याला ते काय ते घागर आहे ती अशी हातातून पडली आणि ते उठून असं पडायला, त्याचं धोतर पण फिटलं. त्याला ते पळायचं सुधारणा. तुम्ही काय बोलले मोठ्याने? काय नाही, मी फक्त मोठ्याने आरोळी ठोकली. आणि मी त्यावेळेस काय करायचं माहिती का, असे माझे म्हणजे आरोळ्या वगैरे ठोकायचा. आणि आता माझ्या डोक्याला जी गाठ वगैरे टेंगोळ जे आहे, तर त्यातलाच हा म्हणजे प्रकार उपदलेला आहे. मी असं म्हणजे उड्या मारायचा, असं म्हणजे आरोळ्या ठोकायचा, म्हणजे मी काय शुद्धीत नसायचा. आणि त्याच्यामुळे हे लागल्यानंतर म्हणजे तीच कंडिशन झालेली आहे आणि त्याचं ते रूपांतरही असं झालेलं आहे. आणि मग तो पळाला आणि पळाल्यानंतर मग म्हणले आता हे काय करायचं बाबा, शेवटी उपायच नाही. तर मग तिथून आम्ही काय केलं, जवळजवळ दुसऱ्या एका ठिकाणी मग तीर्थापुरी म्हणून जालना जिल्ह्यात वगैरे तीर्थापुरी, तर तिकडं बघायला चाललो. तर ते म्हणे दर गुरुवारी खेट्या घाला. तर दर गुरुवारी खेट्या घालायच्या, तर ते त्यांनी सांगितलं, बघितलं. तो बघितल्यानंतर ते आमच्यातले महाराज जे आहे कोण असेल ते डायरेक्ट ते तिथं तयार झालं आणि त्याला सांगितलं ते काय करायचे, तिथं तलवार वगैरे होते, तलवारीचं पाणी प्यायला द्यायचे. त्याने अशी तलवार टाकली की डायरेक्ट आमच्यातले ते महाराज कोण असतील ते डायरेक्ट मी तिथं आरोळी ठोकली आणि त्यांनी सांगितलं तू माझ्या पुढे यायचं नाही तर तू माझ्या पुढे टिकणारच नाहीस. तर त्यांनी हात जोडले. ते म्हणे बाबा हे काय आपल्याला रेटणार नाही म्हणे,
पण शेवटी आता काय म्हणतो आपण, काय म्हणतो शेवटी बळच असे काहीतरी असे आपण म्हणतो ना, नसेल झालं तर बळच बळ काम करून दाखवायचं. ते म्हणला काय नाही, म्हणला 14,000चं कडं महिन्याला घालावं लागेल. तर मित्रांनो, सरांचा असाच अनुभव आपण कंटिन्यू पुढे ऐकणार आहोत. जर तुम्हाला कंटिन्यू हा अनुभव ऐकायचा असेल तर पार्ट 2 साठी नक्की आम्हाला कमेंट करून सांगा.